हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो गोव्याला. गोव्यामध्ये माझा बड्डे होता. बड्डे सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. बघू शकता रात्रीचा व्ह्यू आहे हा, बागा बीचमधला व्ह्यू आहे. एकदम छान असं झालं होता आणि गरम पण खूप होत होतं. जसं की तिथलं जे वातावरण ते आपल्या पुण्याच्या वातावरणापेक्षा खूपच वेगळं आहे. तिथं गरमी लवकर म्हणजे जास्त असते, जास्त प्रमाणात, आणि पाऊसही उशिरा असतो. तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर भरपूर अशा क्रिएटिव्ह वगैरे केले होत्या. सॅम्समध्ये गेलो होतो आम्ही, पहिलं पण सॅम्समध्येच गेलो होतो. तिथे आम्ही वेटर होते, त्यांनी आम्हाला हेल्प केली, केक वगैरे ठेवला, आमचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर आम्ही तिथलं पूर्ण फोटोग्राफीचे जे सीन असतात जिथं क्रिएट केलेले तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. मग केक घेतला. केक आम्हाला पडला तो 500 रुपयाला, जो की 200-250चा केक आहे. त्याची टेस्ट पण एवढी काही क्वालिटी चांगली नव्हती. तरी पण आमचा बड्डे होता, मग ठीक आहे चला, मूड ऑफ नको करायला म्हणून माझ्या मिस्टरांनी केक घेतला. आम्ही केक कापला. तिथले जे वेटर होते त्या दादांनी आम्हाला हेल्प केली. त्याच्यानंतर केक कापला वगैरे. त्या दादांनी आमचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, ते पण खूप छान होते. त्यांनी आम्हाला हेल्प केली. त्या दादांनी सजेस्ट वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे काढले. तेच म्हणले की तुमचे व्हिडिओ वगैरे काढतो. आमच्या तर डोक्यातही नव्हतं. त्यांनी आमचे व्हिडिओ काढले, आम्ही फोटो पण काढले त्यांनी. आम्ही केक वगैरे सेलिब्रेशन खाताना पण, सेलिब्रेशन करताना पण भरपूर असे काढले. त्याच्यानंतर हा शेवटचा होता. 10 वाजता संपतं तिथलं नाईट, म्हणजे DJ वगैरे बंद करतात, बाकी सगळं खाणं पिणं चालू असतं. मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो. घरी म्हणजे रूमवरती घरी निघून आलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बड्डे केला होता, जो की शिपवरती केला होता. जर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन फुल ब्लॉग बघू शकता. हा मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे. थँक्यू.